मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 6 वाहनांचा भीषण अपघात झालाय। बोरिवली पूर्वमधील मागाठाणे परिसरामध्ये ही घटना घडली आहे। 5 कार आणि 1 बस एकमेकांवर आदळल्या। अपघातामध्ये काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। मात्र अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। सत्यम, काय नेमके अपडेट्स आहेत या अपघाताबाबतचे? नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मागाठाण्याजवळ आहे बोरिवली या ठिकाणी एक मोठा अपघात झाला आहे। हायवेवर आहेत 6 वाहनांचा भीषण हे अपघात पाहायला मिळत आहेत। खरं तर बोरिवली पूर्व येथील मागाठाणे परिसरातील ही घटना। 5 कार 1 बस एकमेकांवर आदळले। यामध्ये आहेत मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले। त्यासोबत प्रवाशांचे देखील किरकोळ दुखापत झाली आहे। सध्या जखमींना आहेत पोलिसांच्या माध्यमातून आणि तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे। सुदैवामध्ये यामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नसून मात्र या अपघातामुळे काही काळ आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। सध्या आहे वाहतूक कोंडी काढण्याचं काम देखील वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे। दुसऱ्या बाजूला अपघात कशामुळे झाला, नेमके काय कारण आहे हे देखील अजून स्पष्ट आहे। पोलीस सध्या घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास अपघाताचं कारण शोधण्याचे प्रयत्न करत आहेत। अमोल, नक्की धन्यवाद सत्यम सिंह या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।